राजकारणात अनेक आंदोलने होतात, काही थोडे दिवसांमध्ये विरतात तर काही मोठा इम्पॅक्ट सोडतात। पण सध्या देशात जे सुरू आहे ते केवळ एक आंदोलन नाही, तर तो एक उद्रेक आहे असं दिसून येते। सोनम वांगचुक यांचे उपोषण, त्यानंतर रस्त्यावर उतरले विद्यार्थी आणि सरकारची अस्वस्थ करणारी शांतता आणि मौन। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विश्लेषण करणार आहोत। तो विषय म्हणजे सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सरकारला खरंच महागात पडणार आहे का? नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे। मुद्दा नंबर 1, सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने जंतर मंतर उपोषण स्थळावरून हटवले ते योग्य होतं का? सुरुवात करूया सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून। फसलेले शिक्षण धोरण आणि पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वांगचुक उपोषणाला बसले होते। पण सरकारने संवाद साधण्याऐवजी त्यांना तिथून हटवण्यात आले आणि अशा पद्धतीने हटवण्यात आले की त्यांच्या सभोवती सफेद चादरींचा पडदा करून त्या आडून त्यांना उचलण्यात आले आणि थेट ॲम्ब्युलन्स मध्ये घालण्यात आले। ज्या पद्धतीने हे घडले त्याचे पडसाद आज संपूर्ण देशात उमटले आहेत। पण प्रशासनानं इथे एक वेगळा आणि संयमी मार्ग निवडायला हवा होता। सरकारने इथे डॉक्टरांची एक टीम पाठवायला हवी होती। त्या टीमने वांगचुक यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या खालावलेल्या तब्येतीचा मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक केला असता आणि तुमचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव आम्ही तुम्हाला रुग्णालयात हलवत आहोत असे सांगून सन्मानाने त्यांना हलवता आले असते आणि तसा त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यावर न्यायालयाचा आदेश देखील होता। जर हा मार्ग अवलंबला असता तर सरकारवर हुकुमशाहीचा किंवा आवाज दाबल्याचा आरोप लागलाच नसता। पण दुर्दैवाने सरकारने संवादापेक्षा पोलिसी बळ वापरले आणि इथूनच सरकारची पहिली मोठी राजकीय चूक झाली असं राजकीय तज्ञांचं मत आहे। आता पाहूया मुद्दा नंबर 2, आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांच्याकडे आणि आंदोलन कसे चिघळले। जेव्हा तुम्ही एखाद्या शांततापूर्ण आंदोलनाला बळाचा वापर करून हटवता तेव्हा तुम्ही आंदोलन संपवत नसता, तर तुम्ही या आंदोलनाला एक नवी आणि अधिक आक्रमक स्वरूप देत असता। वांगचुक यांना हटवल्यानंतर जे घडले ते याच राजकीय सिद्धांताचं उदाहरण आहे। वांगचुक यांना हटवल्यानंतर या आंदोलनाची धुरा युवा नेतृत्व आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले आणि पाहता पाहता हे आंदोलन चिघळले। राजकारणात व्हॅक्यूम म्हणजेच पोकळी कधीच रिकामी राहत नाही। वांगचुक यांना हटवून सरकारने जी पोकळी निर्माण केली ती दिपके यांच्या नेतृत्वाने आणि देशभरातील संतप्त विद्यार्थ्यांनी भरून काढली। आता हे आंदोलन फक्त एका व्यक्तीचे राहिले नाही, तर ते लाखो विद्यार्थ्यांचे बनले आहे। याविषयी सर्व प्रसार माध्यमांवर लोक तीव्र शब्दात व्यक्त होत आहेत आणि सरकार आमचा आक्रोश ऐकूनच घेत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। आता येऊया मूळ समस्येकडे, म्हणजेच मुद्दा नंबर 3 जो आहे नीटचा पेपर पुन्हा घेऊन सरकारची जबाबदारी खरंच संपते का? नीटचा पेपर फुटला, यावर सरकारचा उपाय काय? तर आम्ही पुन्हा परीक्षा घेऊ। पण पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे सरकारची जबाबदारी खरंच संपते का? मुळीच नाही। पुन्हा परीक्षा घेणे हा प्रशासकीय उपाय आहे, तो न्याय नाही। ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला त्यांचे जे मानसिक खच्चीकरण झाले त्याची भरपाई कोण देणार? नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षा घेणाऱ्या संस्थेवरच विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे। ते एका फेर परीक्षेने कसे परत येणार ह्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत। पेपर फुटणे हा केवळ अपघात नाही, तर तो भ्रष्टाचाराचा एक मोठा आणि संघटित उद्योग आहे। जोपर्यंत या रॅकेटच्या मुळाशी जाऊन आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत फक्त परीक्षा रद्द करून नव्याने घेणे म्हणजे आजारावर उपचार न करता फक्त वेदनाशामक गोळ्या देण्यासारखेच आहे। आता वळूया मुद्दा नंबर 4 कडे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारचे मौन का? या सर्व प्रकरणातील अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सरकारचे मौन आणि सरकारने पाहिलेली शांतता। देशातील सर्वोच्च नेते या विद्यार्थी आंदोलनाबद्दल अजूनही मौन का बाळगून आहेत? या मौनामागे एक राजकीय रणनीती असू शकते, ज्याला आपण वेट अँड वॉच म्हणतो। सरकारला कदाचित असं वाटत असेल की काही काळ दुर्लक्ष केले की हे आंदोलन आपोआप थकेल आणि विरून जाईल। पण राजकीय जाणकारांच्या मते हे मौन सरकारबद्दल चुकीचा नरेटिव्ह सेट करत आहे, कारण देशातील तरुण पिढी या शांततेचा अर्थ सरकारची संवेदनशीलता संपली आहे असा घेत आहे। आता या व्हिडिओतील सर्वात कळीच्या प्रश्नाकडे वळूया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं सरकारसाठी खरंच इतकं अवघड का आहे? नेमकं कोण आहे धर्मेंद्र प्रधान आणि त्यांची एवढी ताकद कशी काय आहे? धर्मेंद्र प्रधान हे केवळ कॅबिनेट मंत्री नाहीत, ते भाजपच्या कोर टीमचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत। ओरिसामध्ये नुकत्याच झालेल्या
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जे अभूतपूर्व यश मिळवले त्याचे प्रमुख शिल्पकार म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाहिले जाते. पक्षाची संघटनात्मक बांधणी, पूर्वेकडील राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार आणि निवडणुकांचे व्यवस्थापन यात त्यांचा मोठा वाटा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आज प्रधान यांचा राजीनामा घेतला तर तो सरकारचा आणि पर्यायाने सर्वोच्च नेतृत्वाचा बॅकफुटवर जाण्याचा निर्णय मानला जाईल. विरोधकांना आणि आंदोलकांना आपण सरकारला झुकवू शकतो हा संदेश जाईल, जो भाजपला द्यायचा नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना अभय दिले जात आहे का हे देखील विचारलं जात आहे. आता वळूया शेवटच्या मुद्द्याकडे. दिल्ली पासून गल्लीपर्यंत पोहोचलेले जन आंदोलन. गेल्या 2 दशकातील राजकीय इतिहास काढून पाहिला तर असे दिसून येईल की मुख्य प्रवाहातील आंदोलने सहसा दिल्लीत किंवा मोठ्या शहरांमध्ये केंद्रित असतात. पण या विद्यार्थी आंदोलनाने सगळे नियम मोडले आहेत. हे आंदोलन आता केवळ दिल्लीच्या जंतर मंतर राहिले नाही, तर ते कोल्हापूर, पुण्याच्या गल्ल्यांपासून ते अगदी ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचले आहे. आज परिस्थिती अशी आहे की ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही असा सामान्य माणूसही आपल्या मोबाईलवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवत आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिले नाही, तर हे प्रत्येक मध्यमवर्गीय पालकाचे सुद्धा आंदोलन बनले आहे. जेव्हा एखादे आंदोलन अराजकीय व्यक्तींनाही रस्त्यावर उतरायला आणि ऑनलाईन व्यक्त करायला भाग पडते, तेव्हा अशा आंदोलनाची दखल ही घेतलीच जाते. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? काय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा का, की त्यांच्या राजीनाम्याने खरंच प्रश्न सुटणार आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम.